गुड मॉर्निंग क्लास. वेलकम टू माय चॅनल दीपाज एज्युकेशन अड्डा. वेव ऑप्टिक्स भाग 21व्या भागात आपण शिकणार आहोत जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये स्टडी केला. या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमधूनच स्क्रीनवर अल्टरनेट ब्राईट आणि डार्क पॉईंट मिळवून देणारा इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला मिळाला. आता आपण असा विचार करतोय की जर स्क्रीनवर मिळणाऱ्या सेंट्रल ब्राईट पॉईंटपासून एखाद्या अंतरावरती जर मी एखादा पॉईंट कन्सिडर करत असेल तर त्या पॉईंटपाशी तयार होणारा बँड किंवा फ्रिंज ही डार्क असेल का ब्राईट असेल ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आज आपण अभ्यास करणार आहोत जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट. बघा काय करायचं आहे आपल्याला. एक मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट घ्यायचा आहे. हा तो मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट एस म्हणते. मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट इज द सोर्स ऑफ लाईट विच एमिट लाईट वेव्स ऑफ ओनली वन वेवलेंथ. एक आणि एक वेवलेंथ असलेलाच लाईट ज्यावेळेस एखादा सोर्स एमिट करतो त्यावेळेस आपण असं म्हणतोय की तो सोर्स मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट आहे. मग या मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईटचा वापर करून आपण काय करतोय तर दोन कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट तयार करतोय. एकाला मी म्हणते S1 आणि दुसऱ्याला मी म्हणते S2. बघा इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्टेन करण्यासाठी तुम्हाला तर माहीतच झालं असेल की जे सोर्सेस ऑफ लाईट आपल्याला हवे आहेत किंवा ज्यांची आपल्याला गरज आहे ते कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट आहे. आणि कोणतेही दोन प्रायमरी इंडिव्हिज्युअल सोर्सेस ऑफ लाईट हे कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट म्हणून काम करू शकत नाहीत, कारण त्यांचा फेज डिफरन्स हा एकसारखा नसतो. मग एकसारखा फेज डिफरन्स कुणाचा असेल तर अशा सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईटचा की ज्यांची ओरिजिन हा एक सिंगल प्रायमरी ओरिजिनल सोर्स ऑफ लाईट असेल. म्हणजे आपण एका सोर्स ऑफ लाईटचा वापर करून दोन सोर्सेस ऑफ लाईट तयार केले, दोन सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट तयार केले की जे दोन सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट आपल्यासाठी काय म्हणून काम करतील, कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट म्हणून काम करतील, की ज्यांची फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि ज्यांच्यातला फेज डिफरन्स हा कसा असेल, कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. मग बघा आता हा जो S जो ओरिजिनल प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आपल्याला दिसतोय तो S1 पासून जेवढ्या अंतरावरती आहे तेवढ्याच अंतरावर तो S2 पासून सुद्धा आहे. म्हणजे S1 आणि S2चा सेंटर कोण आहे तर हा प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आहे, म्हणजे S आहे. ठीक आहे. आपण यांना जोडून टाकूयात. आणि मी हा सोर्स नाही पण त्याचं डिस्टन्स कशावरती दाखवते तर ह्या लाईनवरती दाखवते. म्हणजे यातून मला असं सांगायचं आहे की हा जो S प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आहे तो S1 आणि S2च्या कुठं आहे तर सेंटरला आहे. कळलं का तुम्हाला. डायग्राममध्ये ओरिजिनल सोर्स ऑफ लाईट सेंटरला नाही आहे. आपण असं सांगतोय की तो ओरिजिनल सोर्स ऑफ लाईट S1 आणि S2च्या कुठं आहे, मध्यभागी आहे. बघा इथं काय आहे तर स्क्रीन आहे, ऑब्झर्विंग स्क्रीन, की जिथं तुम्हाला इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्टेन होणार आहे. म्हणजे अल्टरनेट ब्राईट अँड डार्क पॉईंट तुम्हाला मिळणार आहेत, दिसणार आहेत. कुठं तर ह्या स्क्रीनवर. आपण हिला नाव देऊन टाकूयात A आणि B. अशी ही काय आहे, ऑब्झर्विंग स्क्रीन आहे. मग या स्क्रीनवर कुठंतरी मी एक P पॉईंट कन्सिडर करते, P पॉईंट. ठीक आहे. तर या P पॉईंटपाशी तयार होणारा बँड हा ब्राईट असेल का डार्क असेल हे आपल्याला सांगता येतं ज्यावेळेस आपण काय शिकतोय तर जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे. मग आता करायचं आहे काय आपल्याला. बघा ह्या S1 पासून ह्या पहिल्या कोहेरंट सोर्स ऑफ लाईटपासून मी एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ करते. कुठं परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा तर ऑब्झर्विंग स्क्रीनला. ठीक आहे. आपण याला नाव देऊयात M. म्हणजे हा S1M परपॅन्डिक्युलर आपण ड्रॉ केला आहे. कुठं, ऑब्झर्विंग स्क्रीन ABवर. ठीक आहे. आता तसाच परपॅन्डिक्युलर आपण ड्रॉ करूयात S या सोर्सपासून. कुठं, ऑब्झर्विंग स्क्रीनवरती. याला आपण म्हणूयात परपॅन्डिक्युलर SO. आता अजून एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ करते मी S2 पासून ऑब्झर्विंग स्क्रीनवर. याला आपण नाव देऊयात
S2N हा परपेंडिक्युलर. ठीक आहे, म्हणजे आपण ह्या AB ऑब्झर्विंग स्क्रीनवर टोटल किती परपेंडिक्युलर ड्रॉ केले, तर 3 परपेंडिक्युलर ड्रॉ केले. पहिला S1M, दुसरा SO आणि तिसरा S2N. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, या डायग्रॅमवरून आपल्याला दिसतंय की S1चं P पासूनचं अंतर जे काही असेल आणि S2चं P पासूनचं अंतर यांच्यामध्ये काय आहे, फरक आहे. S2P हे अंतर S2P ह्या अंतरापेक्षा कमी आहे. बघा मी हे जोडून टाकते, S1P कनेक्ट करून टाकते. सरळ लाईन ड्रॉ करूयात आपण. हा पॉईंट P बघा, S1P कनेक्ट करून टाकला, S2P सुद्धा कनेक्ट करून टाकते. आता तुम्हाला पटकन लक्षात येत असेल की S1P हे डिस्टन्स S2P पेक्षा काय आहे, तर कमी आहे, लहान आहे. बघा आता होणार काय, तर S1 आणि S2 पासून लाईट वेव्स ट्रॅव्हल होतील आणि कुठे जातील, तर स्क्रीनवरती जातील. या स्क्रीनवरती जात असताना मध्ये ह्या मधल्या रिजनमध्ये त्या काय होणार आहेत, इंटरफेअर होणार आहेत, की ज्यामुळे स्क्रीनवर इंटरफेअरन्स पॅटर्न तयार होईल. आता S1 पासून P पर्यंत सुद्धा काही लाईट वेव्स जातील, S2 पासून P पर्यंत सुद्धा काही लाईट वेव्स जाणार आहेत. पण त्या जात असताना मात्र त्यांच्यामध्ये काय तयार होईल, पाथ डिफरन्स तयार होईल. पाथ डिफरन्स तयार होण्यामागचं कारण हे अंतर आहे. S1P हे अंतर आणि S2P हे अंतर, एक अंतर लहान आहे आणि दुसरं अंतर मोठं आहे. मग बघा, आपल्याला हा P पॉईंट डार्क आहे का ब्राईट हे सांगण्यासाठी आधी काय करावं लागेल, तर S1P आणि S2P मध्ये तयार होणारा पाथ डिफरन्स फाइंड आउट करावा लागेल आणि तो पाथ डिफरन्स आपण फाइंड आउट करायचा. हा या ऑब्झर्विंग स्क्रीन ABवर तयार होणारा सेंट्रल पॉईंट आहे, की जो नेहमीच काय असणार आहे, ब्राईट असणार आहे. ज्या ज्या वेळेस इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतो त्या वेळेस त्या इंटरफेरन्स पॅटर्नच्या मध्यभागी तयार होणारा बँड म्हणजे सेंट्रल बँड किंवा याला सेंट्रल फ्रिंज असं सुद्धा म्हटलं जातं, की नेहमीच काय असणार आहे, तर ब्राईट असणार आहे. मग हा तो ब्राईट पॉईंटचा मध्य, हा इथून हे ते डिस्टन्स, आणि इथं P पॉईंटपाशी जो कोणता बँड तयार होईल, एक तर तो ब्राईट असेल किंवा तो काय असणार आहे, डार्क असणार आहे. त्याच्या सेंटरपासूनचं जे अंतर आहे, ज्याला मी स्मॉल एक्सने रिप्रेझेंट केलं आहे, त्याला तुम्ही म्हणायचं फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ जे आपण स्मॉल एक्स या लेटरने रिप्रेझेंट करतोय. S1P आणि S2P यांच्यामध्ये काय तयार झालेला आहे, पाथ डिफरन्स तयार झालेला आहे. मग हा पाथ डिफरन्स ठरवणार आहे की हा P पॉईंट ब्राईट असेल किंवा डार्क असेल. मग बघा, पाथ डिफरन्स कसा लिहिल बरं मी, डिफरन्स आहे म्हणजे ही काय आहे, तर वजाबाकी आहे. म्हणजे S2P मायनस S1P हा काय आहे, तर या दोन्हीही कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईटपासून पॉईंट P पर्यंतचा तयार झालेला पाथ डिफरन्स आहे, जो मी असा लिहू शकते. आता हा P पॉईंट ज्या वेळेस ब्राईट असेल त्यावेळेस हा पाथ डिफरन्स असणार आहे N इंटू लॅम्बडा, म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ. अशी सिच्युएशन ज्या ज्या वेळेस तयार होईल त्या वेळेस तुम्ही म्हणायचं की तो P पॉईंट काय आहे, तर ब्राईट आहे. ठीक आहे, N हा इंटिजर अशा वेळेस काय असणार आहे, 0, 1, 2, 3 अप टू N अशा त्याच्या व्हॅल्यूज असणार आहेत. ज्यावेळेस हा N 0 असेल त्यावेळेस N मल्टिप्लाइड बाय लॅम्बडा म्हणजे 0 मल्टिप्लाइड बाय लॅम्बडा काय होऊन जाणार आहे, 0 होऊन जाणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस 1 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा अप टू N लॅम्बडा असा तो काय असणार आहे, पाथ डिफरन्स असणार आहे. असा पाथ डिफरन्स जेव्हा जेव्हा ऑब्टेन होईल तेव्हा तेव्हा P पॉईंट हा ब्राईट आहे. आता सपोज तो P पॉईंट डार्क असेल, कधी असेल, ज्यावेळेस S2P मायनस S1P हा पाथ डिफरन्स ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ ऑफ वेवलेंथ असेल. ऑड मल्टिपल ऑफ म्हणजे 2n-1, हा 2n-1 म्हणजे ऑड नंबर तयार होईल, इंटू लॅम्बडा बाय 2. बघा, ऑड मल्टिपल ऑफ हाफ ऑफ वेवलेंथ.
इथं एनची व्हॅल्यू, एन हा इंटिजर 1 2 3 अप टू एन, एनची व्हॅल्यू जर 1 घेतली तर 2 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 2 मायनस 1 काय होईल 1 लॅम्बडा बाय 2. एनची व्हॅल्यू जर 2 सबस्टिट्यूट केली तर 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 मायनस 1 म्हणजे 3 लॅम्बडा बाय 2. म्हणजे S2P मायनस S1P ह्या व्हॅल्यूज कशा असतील तर 1 लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2 असा पाथ डिफरन्स आला की तुम्ही समजायचं तो पी पॉईंट काय आहे, डार्क आहे. आणि जर 1 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा असा जर पाथ डिफरन्स येत असेल तर तो पॉईंट कसा आहे तर ब्राईट आहे. राहील का लक्षात? आता आपण एवढ्या डिस्कशनमधून 2 फॉर्म्युले लक्षात ठेवूयात. एक आहे S2P मायनस S1P इक्वल टू N इंटू लॅम्बडा आणि दुसरा आहे S2P मायनस S1P इक्वल टू ट्वाईस N मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2. ट्वाईस N मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2 हा पाथ डिफरन्स कधी, ज्यावेळेस पॉईंट डार्क असेल. S2P मायनस S1P हा पाथ डिफरन्स N लॅम्बडा कधी, ज्यावेळेस पॉईंट कसा असेल, ब्राईट असेल. ठीक आहे. चला तर मग पाथ डिफरन्स शोधायला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतोय. S2PN फ्रॉम ट्रायंगल S2PN. इथं बघा हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. पायथागोरस थिअरम तुम्हाला माहिती आहे. कर्ण हा झाला कर्ण S2P डायगोनल झाला. कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. पायथागोरस थिअरम आपण इथं वापरूयात. बघा हा झाला S2P डायगोनल, त्याचा काय झाला तर स्क्वेअर झाला. S2P स्क्वेअर इक्वल टू उरलेल्या 2 साईड म्हणजे एक झाली S2N आणि दुसरी काय झाली तर PN. S2N स्क्वेअर प्लस PN स्क्वेअर. आता सर्व व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून घेऊयात. S2N हे डिस्टन्स 2 कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईटपासून ऑब्झर्विंग स्क्रीनपर्यंतचं डिस्टन्स आहे की ज्याला आपण कॅपिटल डीने रिप्रेझेंट करतो. बघा काय म्हणते मी, ह्या 2 स्लिट्सपासून किंवा 2 कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईटपासून स्क्रीनपर्यंतचं डिस्टन्स आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, कॅपिटल डीने. प्रत्यक्षात एक्सपेरिमेंट करत असताना हे अंतर 1 ते 1.5 मीटरच्या दरम्यान असतं. ठीक आहे. मग बघा S2N हे डिस्टन्स काय झालं D, म्हणून मी इथं काय लिहिलं Dचा स्क्वेअर लिहिला प्लस PN हे अंतर बघा किती आहे. PO हे अंतर झालं X प्लस ON हे अंतर काय झालं D/2, म्हणून P पासून N पर्यंतचं अंतर किती झालं तर X प्लस D/2चा स्क्वेअर. इथे एक आपण फॉर्म्युला वापरायचा A प्लस बीचा स्क्वेअर. A प्लस बी स्क्वेअर इक्वल टू, आठवते का तुम्हाला, A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस AB. हा आपल्यासाठी झाला A आणि हा D/2 म्हणजे काय झाला तर B. मग काय झालं S2P स्क्वेअर इक्वल टू D स्क्वेअर प्लस X स्क्वेअर प्लस D स्क्वेअर बाय 4 प्लस 2X इंटू D/2. ठीक आहे. म्हणजे ह्या X प्लस D स्क्वेअरला A प्लस बी स्क्वेअर प्रमाणे जर लिहिलं तर ही अशी टर्म तयार झाली. हा झाला S2P स्क्वेअर. आता आपण दुसरा ट्रायंगल कन्सिडर करूया. फ्रॉम ट्रायंगल S1PM हा सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला दिसतोय. S1PM याला सुद्धा पायथागोरस थिअरम आपण अप्लाय करूयात आणि बघा मग काय तयार होतं. हा झाला डायगोनल कर्ण S1P स्क्वेअर इक्वल टू S1M स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर S1M हे अंतर SO इतकं आहे
आणि हेच अंतर S2n इतकंच आहे की जे काय आहे कॅपिटल डी, म्हणून मी इथं लिहिलं d² प्लस PM हे अंतर हवं आहे आपल्याला. आपल्याकडे प्रत्यक्षात जे अंतर आहे ते आहे PO, म्हणजे आता मला एक्समधून हा d/2 सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. मग मी करते x मायनस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. इथं आता एक फॉर्म्युला अप्लाय करूयात आपण. याला म्हणायचं a, या d/2ला म्हणायचं b. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² प्लस b² मायनस ट्वाईस ab. ही टर्म, हा फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आणि ही टर्म अशी लिहिली मी d² प्लस x² प्लस d² बाय 4 मायनस हा काय होईल बरं, 2 टाइम x आणि d/2, 2 टाइम्स x इंटू d/2. हा S2p² ऑब्टेन केला होता आपण, हे आपल्याला मिळालं, याला मी म्हणते इक्वेशन नंबर फर्स्ट. हा S1p² आपण ऑब्टेन केला, याला मी म्हणते इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला हवा आहे पाथ डिफरन्स, की जो पाथ डिफरन्स तुम्ही पाहता इथं की S2p मायनस S1p इतका आहे. S2p मायनस S1pने आपण पाथ डिफरन्स रिप्रेझेंट करतोय आणि आपल्याला ज्या टर्म्स मिळालेल्या आहेत त्या आहेत S2p², S1p². आता यांच्यावरूनच आपण काय मिळवायचं आहे, तर पाथ डिफरन्स मिळवायचा आहे. मग मी काय करते, इक्वेशन फर्स्टमधून इक्वेशन सेकंड सबस्ट्रॅक्ट करते. इक्वेशन फर्स्ट सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड. मग काय तयार होईल बरं, इक्वेशनची लेफ्ट हँड साईड S2p² मायनस S1p². ठीक आहे. S2p² इथं दिसतोय तुम्हाला, काय लिहिलं आहे, d² प्लस x² प्लस d² बाय 4 प्लस 2 टाइम्स xd/2. यातला 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपण फक्त काय लिहूयात, प्लस xd प्लस x इंटू डी. ठीक आहे. आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची. ठीक आहे. कशाची, S2p² मधून S1p² सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. S1p² इथं लिहिलं आहे बघा, सबस्ट्रॅक्ट बाय d² प्लस x² प्लस d² बाय 4 मायनस 2 टाइम्स xd/2. इथं सुद्धा 2 कॅन्सल आउट होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील, फक्त xd. आपल्याला माहिती आहे ब्रॅकेटच्या बाहेर साईन जर मायनस असेल तर आतमधली सर्व साईन्स चेंज होतील, मग आपण ती चेंज करून घेऊयात. ठीक आहे. हे रफ करून टाकते मी. S2p² मायनस S1p² इक्वल टू, इथं बघा d² प्लस x² d² प्लस x² प्लस d² बाय 4 प्लस xd मायनस d², हा सुद्धा काय झाला मायनस x², हा प्लस आहे म्हणजे झाला मायनस d² बाय 4 आणि हा मायनस आहे म्हणजे झाला प्लस x इंटू डी. ठीक आहे. आता बघा, हा प्लस डी, हा मायनस डी कॅन्सल आउट होईल, प्लस x² मायनस x² कॅन्सल झाला, प्लस d² बाय 4 मायनस d² बाय 4 कॅन्सल आउट होईल. म्हणजे आता कोणत्या टर्म्स शिल्लक राहतील, तर फक्त xd आणि xd प्लस xd 2 टाइम्स xd. S2p² मायनस S1p² इक्वल टू ट्वाईस xd. ठीक आहे. ही जी टर्म आहे ती आपण ह्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगली लिहू शकतो, a² मायनस b². S2pला म्हणायचं a आणि S1pला म्हणायचं b. देअरफॉर a² मायनस b² इक्वल टू a प्लस b, a मायनस b. हा फॉर्म्युला युटिलाइज करायचा
S2p² मायनस S1p² लिहित असताना. बघा मग काय ऑब्टेन होईल. इथं लेफ्ट हँड साईडला अप्लाय करते. S2p मायनस S1p एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये S2p प्लस S1p इक्वल टू राईट हँड साईड तशीच 2 टाइम्स x इंटू डी. आपल्याला पाथ डिफरन्स हवा आहे. आपला इंटरेस्ट पाथ डिफरन्समध्ये आहे. म्हणजे आपल्याला ही टर्म हवी, ही नको आहे. ही राईट हँड साईडला घेऊन जाऊया. मग काय होईल. S2p मायनस S1p इक्वल टू 2 टाइम्स XD अपॉन S2p प्लस S1p. प्रत्यक्षात एक्सपेरिमेंट करत असताना अशी सिच्युएशन तयार करावी लागते की हे x अंतर आहे किंवा ही जी फ्रिंज विड्थ आहे ती अतिशय लहान असते. हे जे d डिस्टन्स आहे 2 सोर्सेसमधलं S1मधलं आणि S2मधलं ते सुद्धा अतिशय स्मॉल आहे, अतिशय लहान आहे. जर मी याचं कंपॅरिझन x आणि स्मॉल डीचं कंपॅरिझन जर कॅपिटल D बरोबर करत असेल तर x आणि d ही अंतरं काही मिलीमीटरमध्ये असतात. जसं की स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 स्लिट्स ऑर डिस्टन्स बिटवीन 2 कोहेरंट सोर्सेस हे 2 मिलीमीटर ते 4 मिलीमीटर इतकं असतं. आणि कॅपिटल डी हे डिस्टन्स तर मीटरमध्ये मी तुम्हाला म्हटलं की ते 1 मीटर ते 1.5 मीटर इतकं असू शकतं. म्हणजे एक्स आणि डीशी कंपॅरिझन करता कॅपिटल डी हे अंतर फार मोठं आहे. म्हणून मग डी लहान झाला किंवा एक्स हे अंतर खूप स्मॉल झालं तर S2p आणि S1p हे अंतर किती असेल. नियरली इक्वल टू डी असेल. म्हणजे S1p आणि S2p हे अंतर नियरली इक्वल टू काय असेल. डी असेल. म्हणजे आपण S2p आणि S1pची व्हॅल्यू कॅपिटल डी सबस्टिट्यूट करू शकतोय का तर x आणि d हे अंतर काय आहे फारच लहान आहेत. S2p मायनस S1p इक्वल टू 2 टाइम्स XD डिवाइड बाय हा S2p म्हणजे काय d आणि S1p म्हणजे सुद्धा काय झाला d. 2 टाइम्स XD अपॉन 2d. 2 कॅन्सल आउट होईल. शिल्लक राहील XD अपॉन d. म्हणजे आपण पाथ डिफरन्स फाइंड आउट करण्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहोत की जो आलेला आहे S2p मायनस S1p इक्वल टू XD अपॉन कॅपिटल D. बरोबर ना. बघा आता ही राईट हँड साईड तर आपल्याला मिळाली. आता आपल्याला माहिती आहे की पॉईंट ब्राईट कधी असेल आणि पॉईंट डार्क कधी असेल. ज्यावेळेस S2p मायनस S1p n लॅम्बडा इतका असेल त्यावेळेस पॉईंट कसा असेल ब्राईट असेल. आणि ज्यावेळेस S2p मायनस S1p हा ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ असेल त्यावेळेस पॉईंट कसा असेल डार्क असेल. मग बघा ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण बघूया. S2p मायनस S1p ब्राईट पॉईंटसाठी आपण विचार करूया. ब्राईट पॉईंटसाठी S2p मायनस S1p किती असायला हवा n लॅम्बडा. n लॅम्बडा इक्वल टू बघा हे अंतर काय होईल S2p मायनस S1p n लॅम्बडा. कशासाठी ब्राईट पॉईंटसाठी किती असायला पाहिजे XD अपॉन D. हा फॉर्म्युला आपण कोणत्याही एका पॅरामीटरसाठी मॉडिफाय करू शकतो. म्हणजे या फॉर्म्युल्यावरून मला वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट फाइंड आउट करता येईल किंवा फ्रिंज विड्थ फाइंड आउट करता येईल किंवा 2 स्लिट्समधलं डिस्टन्स स्मॉल डी फाइंड आउट करता येईल किंवा स्लिट आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स कॅपिटल डी फाइंड आउट करता येईल. हा फॉर्म्युला जर मी फ्रिंज विड्थसाठी मॉडिफाय करत असेल तर x इक्वल टू n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी ही आपली काय झाली फ्रिंज विड्थ झाली. म्हणजे सेंटरला असलेल्या ब्राईट पॉईंटच्या सेंटरपासून पॉईंट P पाशी तयार झालेल्या
ब्राईट पॉईंटच्या सेंटरपर्यंतचं अंतर काय आहे, एक्स आहे, की जे एक्स मला या फॉर्म्युल्याने सहज फाइंड आउट करता येईल. आता दुसरी कंडिशन आपण स्टडी करूया. आपण असं म्हणतोय की हा पॉईंट कसा असायला पाहिजे, तर डार्क असायला पाहिजे. आता डार्क कधी असेल, ज्यावेळेस ट्वाईस n-1 इंटू λ/2 हा किती असायला पाहिजे, तर xd/d असायला पाहिजे. ठीक आहे. बघा आता या फॉर्म्युल्यावरून जर मी फ्रिंज विड्थ कॅल्क्युलेट करायची ठरवली तर मी करू शकते. x इक्वल टू हा डी आणि डी इकडं लेफ्ट हँड साईडला घेऊन यायचं, म्हणजे काय होईल, ट्वाईस n-1 लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन 2 इंटू स्मॉल डी. अशा पद्धतीने आपण पी पॉईंटपाशी तयार होणारा जो पॉईंट आहे तो डार्क आहे का ब्राईट आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आपण जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा वापर करून काय फाइंड आउट केलेलं आहे, तर दोन वेव्स की ज्या S1 आणि S2 पासून ट्रॅव्हल होत होत्या, पी पॉईंटपाशी त्या अराईव्ह झाल्या. पी पॉईंटपाशी काहीतरी पाथ डिफरन्स तयार झाला आणि तो पाथ डिफरन्स सांगतोय की तो पॉईंट ब्राईट असणार आहे का डार्क असणार आहे. बरोबर ना. आज आपण जेवढं काही डिस्कशन केलं ते तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. आत्ता आपण बघूयात रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स अँड फेज डिफरन्स. पाथ डिफरन्स आपण रिप्रेझेंट करूया डेल्टा एलने. जो आधीच्या डायग्राममध्ये S2P मायनस S1P हे आपण रिप्रेझेंट केलं होतं ना, तो होता पाथ डिफरन्स. आता कशाने रिप्रेझेंट करते मी, डेल्टा एलने. फेज डिफरन्स आपण रिप्रेझेंट करूयात डेल्टा फायने. ठीक आहे. मग आता बघा, व्हॉट इज अ रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स अँड फेज डिफरन्स. फेज डिफरन्स इक्वल टू 2π/λ इंटू पाथ डिफरन्स, की जो पाथ डिफरन्स आपण डेल्टा एलने रिप्रेझेंट केला आहे. हा पाथ डिफरन्स डेल्टा एल इक्वल टू आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे आत्ताच, एक्स इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. बघा डेल्टा एलची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात इथं डेल्टा फायच्या इक्वेशनमध्ये, म्हणजे फेज डिफरन्समध्ये. देअरफॉर फेज डिफरन्स इज इक्वल टू 2π/λ इंटू xd/d. डेल्टा एलची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली xd/d. आता बघा ब्राईट पॉईंटसाठी हा xd/d म्हणजे पाथ डिफरन्स आपल्याला माहीत आहे तो किती असतो, n λ इतका असतो. मग xd/dची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात n λ. देअरफॉर फेज डिफरन्स इक्वल टू 2π/λ ॲज इट इज आणि x इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डीच्या ऐवजी सबस्टिट्यूट करूयात n λ. कॅन्सल आउट होऊन जाईल आणि शिल्लक राहील फेज डिफरन्स इक्वल टू 2πn. n हा इंटिजर असेल ब्राईट पॉईंटसाठी किती, 0 +-1 +-2 अप टू +-n. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी तुम्ही लक्षात ठेवायचं पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्समधलं रिलेशन. ब्राईट पॉईंट रिप्रेझेंट करतो आपण. ब्राईट पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी ज्यावेळेस आपण इक्वेशन मिळवतोय कशाच्या इन टर्म्स ऑफ, तर फेज डिफरन्सच्या इन टर्म्स ऑफ, तर ते येतं डेल्टा फाय इक्वल टू 2πn. डार्क पॉईंटसाठी बघूयात आपण. डार्क पॉईंटसाठी आपल्याला माहिती आहे पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे, xd/d इक्वल टू 2n-1 इंटू λ/2. इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स डेल्टा फाय इक्वल टू 2π/λ आणि डेल्टा एलची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करायची, 2n-1 इंटू λ/2. देअरफॉर डेल्टा फाय इक्वल टू 2π/λ ॲज इट इज ठेवलं आणि ही टर्म मॉडिफाय करून घेतली. λ/2ने आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करते 2n इंटू λ/2 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय λ/2 λ/2. 2 कॅन्सल आउट होईल. n λ मायनस λ/2 मधून लॅम्बडा कॉमन आला. मग आता ही टर्म बनते 2π अपॉन लॅम्बडा. इथून कॉमन निघालेला लॅम्बडा डिवाइड बाय लॅम्बडा इन ब्रॅकेट n-½ लॅम्बडा बाहेर आला म्हणून n-½ लॅम्बडा कॅन्सल आउट होतो, शिल्लक राहतोय फेज डिफरन्स इक्वल टू 2π इन ब्रॅकेट n-½
डार्क पॉईंटसाठी हा आहे फेज डिफरन्स. ज्या वेळेस हा फेज डिफरन्स 2π × n-½ असेल त्यावेळेस आपण समजायचं की पॉईंट कसा आहे, इंटरफेरन्स पॅटर्नमधला तो पॉईंट डार्क पॉईंट आहे. ज्या वेळेस पाथ डिफरन्स आपण लिहितोय इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स, तो फेज डिफरन्स 2πn इतका येतोय त्यावेळेस मी समजेल की तो पॉईंट कसा आहे तर ब्राईट पॉईंट आहे. म्हणजे आपण फेज डिफरन्ससाठीची 2 कंडिशन्स लक्षात ठेवतोय. ब्राईट पॉईंटसाठीची फेज डिफरन्स इक्वल टू 2πn आणि डार्क पॉईंटसाठीची फेज डिफरन्स इक्वल टू 2π (n-½ हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचेच.